नमस्कार सर्वांना. आज आपण करू सफेद वाटाण्याची उसळ. तर एक वाटी इथे सफेद वाटाणे आहेत, त्यामुळे 5 ते 6 तास भिजवून घ्यायचे. त्याचसोबत इथे एक बटाटा आहे, तो चिरून घ्यायचा आहे. अगदी मोठ्या फोडी ठेवायचे आहेत. गॅसवरती कुकर गरम करत ठेवायचं. त्यामध्ये 5 चमचे तेल घालून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर एक उभा चिरून घेतलेला कांदा आहे, तो छान परतवून घ्यायचे. कांदा 5 मिनिटं परतून झाल्यानंतर अर्धी वाटी सुकं खोबरं घालून घ्यायचे. ते धणे, जिरे, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घालून घ्यायचे आणि छान असं भाजून घ्यायचे. एक हिरवी मिरची, कोथिंबीर घालून पुन्हा एकदा भाजून घ्यायचे. वाटण आहे ते भाजून झाले, संपूर्ण गार करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं वाटण घ्यायचं, त्यामध्ये एक टोमॅटो आणि पाणी न घालता वाटून घ्यायचे. त्याच कुकरमध्ये तेल घ्यायचे फोडणीसाठी आणि मोहरी घालून घ्यायची. कढीपत्ता घालून घ्यायचे. वाटलेलं वाटण घालून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला 1.5 चमचा आणि तेल सुटेपर्यंत वाटण आहे ते परतवून घ्यायचं. वाटाणा बटाटा घालून घ्यायचे. 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं. मीठ घालून घ्यायचं आणि 4 शिट्ट्या करून घ्यायचे. वाटाणा उसळ तयार आहे. वरतून कोथिंबीर घालून घ्यायची. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.